स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। आपण पाहत आहात योजना कॉर्नर YouTube चॅनल। तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत पीएम आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणजेच 6,000 वरून 12,000 रुपये येण्याची दाट शक्यता आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊत। तर शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी एक योजना म्हणजे पीएम किसान प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात आणि या योजनेमध्ये या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला पुढे पण मिळवण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं अनिवार्य केलेलं आहे। ई-केवायसी जर केली नसेल तर करून घ्या। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासाठी तुम्हाला जी ई-केवायसी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे 6,000 वरून 12,000 रुपये सुद्धा मिळू शकतो हप्ता, कारण की यामध्ये दुपटीने वाढ होण्याची दाट शक्यता आहे। अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात निर्णय होऊ शकतो। अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर करण्याचा प्रयत्न होणार आहे एक शक्यता आहे। तर त्यामध्ये हा पण निर्णय होऊ शकतो की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दुपटीने जो वाढ आहे म्हणजे 6,000 वरून 12,000 रुपये होण्याची दाट शक्यता आहे। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जर दुपटीने जर वाढ झाली तर एकंदरीत 2,500 रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। एकंदरीत 500 रुपयाची वाढ होऊ शकते किंवा 1,000 रुपयाची पण वाढ होऊ शकते दुपटीने म्हटल्याच्या नंतर। तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ पुढे मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। आणि 19वा हप्ता आणि 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहेत ते जमा होणारच आहेत, पण याच्यामध्ये जर दुपटीने हप्त्यामध्ये वाढ झाली तर निश्चितच शेतकरी बांधवांना लाभ होईल। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।